मला एमपीएससी मधून मेकॅनिकल साठी अशा काही जागा असतात याबद्दल काहीच आयडिया नव्हती किंवा खूप मुलांना नसते, आताही नसते की एमपीएससी ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी सेपरेट एक एक्झाम घेते. हे माहितच नाही. हे माहितीच नसतं. एमपीएससी साठी मी रजिस्टर केलं होतं, एमपीएससी पहिल्यांदाच दिलेली होती. अच्छा. त्याच्यामुळे काहीच एमपीएससी बद्दल मला काहीच आयडिया नव्हती. खरंच इग्नाइटचे आभार की त्यांनी जवळजवळ 50 ते 60 अशा फुल लेंथ टेस्ट ठेवलेल्या होत्या प्रॅक्टिससाठी आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो की तेवढ्या वेळेत तुम्हाला ती प्रॅक्टिसच होऊन जाते की ओके हा प्रश्न वाचला, हे कसं उत्तर द्यायचं. शेवटचे एक दीड महिना तर फक्त मी पेपर सोडवत होतो. तुमच्या नोट्स या शॉर्ट मध्ये पाहिजेत. म्हणजे मी एक ठरवलेलं होतं की 10 पानांचा एक सब्जेक्ट, 10 पानात तो सब्जेक्ट संपला पाहिजे. नोट्स स्वतःच्या नोट्स माझ्या. पश्चाताप करण्यापेक्षा पूर्वताप सहन करा. क्या बात. म्हणजे आधीच प्रिपेअर करा तर तुम्हाला नंतर सोपं जाईल. करायला गेलं तर सगळेच शक्य आहे, पण ते कसं करायचं हे माहिती पाहिजे. जे जस्ट पासआउट होऊन येतात 1-2 वर्षात जे पासआउट झाले त्यांना जास्त चान्स आहे. 8 वाजता अभ्यासाला बसायचं होतं, संध्याकाळी म्हणजे रात्री 9 पर्यंत वगैरे अभ्यास असतो. रिझल्ट लागला, मग त्याच्यानंतर तरी मला थोडी शंका होती की बाबा खरंच होईल का किंवा काय, पण नाही, इग्नाइट अकॅडमीने आपला दिलेला शब्द पाळला आणि खरंच मी खूप आभारी आहे त्यांचा की त्यांनी म्हणजे त्याची कदर केली. डेडिकेशन पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे की तुम्हाला रिझल्ट एका दिवसात मिळणार नाहीये. बरोबर. तर हे 4-5 वेळा आता माझं म्हणून झालं की 1.5 वर्ष होतं, पण ते 1.5 वर्ष मी कन्सिस्टन्सी ठेवली त्याच्यामुळे झालं. नमस्कार, मी किरण निंबोरे. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की AMVI म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचे चांगल्या पदांची जाहिरात आलेली आहे आणि आता बरेच विद्यार्थी या पदासाठी इच्छुक असतात आणि बरेच विद्यार्थी कन्फ्यूज देखील असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन हे असतं की आता ही परीक्षा देणार कोण. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या पॉडकास्टमधून मिळणार आहेत, कारण आज आपल्यासोबत AMVI 2020 मधून पहिल्या क्रमांकाने ज्यांची निवड झाली असे अभिषेक सालेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं खूप खूप स्वागत. खरं तर तुमची पहिली रँक म्हणजे तुमची 2020 ची जाहिरात, कोविडने तुम्हाला खूप जास्त वेळ वाट पाहायला लावली खरं, परंतु अखेर तुम्हाला यश मिळालं आणि तुमची पहिल्या क्रमांकाने निवड झाली. आणि मला वाटतं निवड झाल्याच्या नंतर इग्नाइट अकॅडमीने एक सत्कार समारंभ ठेवला होता आणि त्यांनी अशी घोषणा केली होती की पहिला क्रमांक ज्यांना येईल त्यांना बुलेट गाडी गिफ्ट दिली जाईल आणि ती तुम्ही मिळाली. त्या बुलेटचे तुम्ही मानकरी आहात. सर, जाहिरात आली, मी पाहताय की आता मेकॅनिकलचे भरपूर विद्यार्थी स्वतःला आजमावण्यासाठी ही परीक्षा देणार आहेत. काय सांगाल की आज शेवटी कसं असतं की अकॅडमी असतील किंवा मार्गदर्शक असतील, त्यांनी सांगण्यापेक्षा आपण म्हणतो ना सोनारानेच कान टोचले पाहिजे, टॉपरने सांगितलेलं मुलांना जास्त लवकर लक्षात येतं आणि त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. आपल्याला तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीवरती किंवा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याच्याकडे जायचंय, परंतु आज तुम्ही पहिले आहात, विद्यार्थ्यांना तुमच्याविषयी देखील जाणून घ्यायचंय. कशी सुरुवात झाली होती तुमची स्पर्धा परीक्षेची? तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अभिषेक भास्कर सालेकर. मी मूळचा कल्याणचा आहे आणि याच्या आधी मी 16चा इंजिनिअरिंग पासआउट आहे. मेकॅनिकलमध्ये मी इंजिनिअरिंग BE केलेलं आणि त्याच्यानंतर मग मी 1 वर्ष हैदराबादला गेटची तयारीसाठी गेलेलो. तिथे मी कोचिंग वगैरे घेतलं आणि ऍक्च्युली मी 17मध्ये देऊ शकलो असतो ही एक्झाम, पण 17मध्ये मी हैदराबादला असल्यामुळे मला एमपीएससी मधून मेकॅनिकल साठी अशा काही जागा असतात याबद्दल काहीच आयडिया नव्हती किंवा खूप मुलांना नसते, आताही नसते की एमपीएससी ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी सेपरेट एक एक्झाम घेते. हे माहितीच नसतं की सिव्हिलच्या दरवेळेस निघत असतात, दरवर्षी निघत असतात, पण ह्या ब्रांचसाठी निघतात. हे लोकांना जास्त याची जागृती नाहीये. मलाही त्यावेळेस नव्हती, पण मग जेव्हा 20ची जाहिरात आली मग तेव्हा मला समजलं की अच्छा, मी याच्यात क्वालिफाय होतोय. तर मग मी 20ला स्टार्ट केलं तयारीला. प्री होती. 20ला प्री झाल्यावर 2 दिवसातच लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागल्यावर आता ह्याचा कट ऑफ किती लागतो, काय लागतो, मला काहीच आयडिया नाही. पहिल्यांदाच एमपीएससी साठी मी रजिस्टर केलं होतं. एमपीएससी पहिल्यांदाच दिलेली होती, त्याच्यामुळे काहीच एमपीएससी बद्दल मला काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे आता ठीक आहे बाबा, मग मी बाकीच्या एक्झामसाठी IAS असेल किंवा गेटसाठी माझी प्रिपरेशन होती ती तशी चालू होती, किंवा इस्रो वगैरे ज्या काही मेकॅनिकलची लोकांना माहिती असेल की कुठल्या कुठल्या एक्झाम्स असतात, त्याच्याप्रमाणे माझी प्रिपरेशन चालूच होती लॉकडाऊन मध्ये सुद्धा. आणि मग
प्रीचा रिझल्ट आला आणि मग त्याच्यात कळलं की ओके माझं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे प्री क्लिअर झालेली आहे. आता मेन्सचा मोठा एक टप्पा असतो, तो पार करायचा आहे. बरोबर. पण लॉकडाऊन असल्यामुळे मेन्सची तारीखच येत नव्हती, म्हणजे 1.5 वर्ष गेलं तरी काहीच हालचालच नाही. तर मग अशा वेळी काय करायचं? तर मग मी हैदराबादला असताना काही माझ्या नोट्स होत्या इकडच्या, त्या माझ्या सतत त्यांचा रेफरन्स घेणं चालू होतं. पण ह्या आमच्या MBA परीक्षेसाठी एक इलेक्ट्रॉनिक्स नावाचा एक सेपरेट सब्जेक्ट असतो, बरोबर. की ज्याचा आणि आमचा मेकॅनिकल वाल्यांचा तसा 36चा आकडा, म्हणजे तसं काही काही संबंध कधी नसतो. संबंध नसतो. की ठीक आहे आम्ही थर्मोडायनेमिक्स, टॉम हे सगळे विषय आम्ही करून घेऊ, पण तर इलेक्ट्रॉनिक्सचं काय करायचं बाबा, अशी एक भीती असते. मग आता काय करायचं म्हणून मी युट्यूबवर असेच व्हिडिओ सर्च करत होतो की काय म्हणजे कुठून मिळेल मला मटेरियल त्याचं. तर त्याच्यात मला एक इग्नाइट अकॅडमीचा एक सॅम्पल व्हिडिओ होता तेव्हाचा, त्यांनी तर तो मी बघितला, मला तो आवडला, म्हणजे ठीक आहे ह्याच्यातनं मी करू शकतो. म्हणून मग त्यांचं ऍप मी इन्स्टॉल केलं आणि मग बघितलं की कुठलं आहे. मग त्याचा तो जो कोर्स होता तो मी ऑनलाईन घेतला. आणि कसं होतं की त्या लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन कोर्सेस सुरू झाले होते, त्याच्यामुळे त्याची आयडिया नव्हती की असं मोबाईलवर बघून आपल्याला असं काहीतरी लेक्चर बघता येईल आणि आपण त्याच्यावरून नोट्स काढू आणि असं काही करता येईल. पण मग हळूहळू इलेक्ट्रॉनिक्ससाठी म्हणून मी तो क्लास म्हणजे ऍक्च्युली ते एनरोल केलेलं होतं. पण मग मी बाकीचे पण त्यांचे विषय बघितले, प्रोडक्शन असेल किंवा अजून कुठले थर्मोडायनामिक्स असेल, तर मला पटायला लागले म्हणजे ते व्हिडिओ की ओके ह्याच्यात अजून डिटेलमध्ये. कारण मी गेटसाठी प्रिपेअर करत होतो. गेट हा टोटली वेगळी परीक्षा आहे. गेटमध्ये न्यूमरिकल्स जास्त असतात आणि तुमचे कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर पाहिजेत. आणि MPSCची ही जी MBA ही परीक्षा आहे ही मोस्टली JEE लेवलची आहे. म्हणजे ह्याच्यासाठी आता क्वालिफिकेशन बघायला गेलं तर मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचा डिप्लोमा धारक हा या एक्झामला क्वालिफाय होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ह्याची सिलेबस जरी सारखा असला तरी गेटची काठिण्य पातळी आणि MBAची काठिण्य पातळी याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याच्यामुळे जरी तुमचा इंजिनिअरिंगचा अभ्यास तोच असला तरी दोघांचं प्रिपरेशन वेगवेगळं करायला लागलं मला. कारण हा मोस्टली थेरॉटिकल बेस होता आणि ह्याच्यात न्यूमरिकल्स अगदी नावाला 2-4 आलेता असतात. कॅल्क्युलेटर नसतं, जे गेटमध्ये कॅल्क्युलेटर असतं. इकडे कॅल्क्युलेटरचा काही संबंध नसतो. त्याच्यामुळे आणि गेटमध्ये 3 तासाची एक्झाम असते, प्रश्न पण कमी असतात. इकडे 1.5 तासाचाच एक्झाम आहे आणि 150 प्रश्न होते. त्याच्यामुळे मेन टास्क होता की 1.5 तासात पेपर पूर्ण करणं. पेपर पूर्ण करणं हाच मोठा टास्क आहे की पेपर वाचून तेवढा पूर्ण करणे. त्याच्यासाठी एकच हे की तुम्ही जेवढं 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 2च पुस्तकं वाचा, पण ती नीट वाचा आणि 2 पेपर देण्याऐवजी 10 पेपर द्या. कारण तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी सुरुवातीला इग्नाइटचे काही छोट्या छोट्या टेस्ट सिरीज होत्या, 10 प्रश्न 20 प्रश्न अशा, त्या मी देत होतो. नंतर शेवटच्या 2 महिन्यात फुल लेंथ टेस्ट होत्या आणि खरंच इग्नाइटचे आभार की त्यांनी जवळजवळ 50 ते 60 अशा फुल लेंथ टेस्ट ठेवलेल्या होत्या प्रॅक्टिससाठी. आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो की तेवढ्या वेळेत तुम्हाला ती प्रॅक्टिसच होऊन जाते की ओके हा प्रश्न वाचला, हे कसं उत्तर द्यायचं. आणि मी एवढी तयारी केली होती की मी समजा बेंचवर बसलेलो आहे, तर बेंचवर मी पेन कुठे ठेवीन, मी माझी बॉटल कुठे ठेवीन, माझा पेपर कुठे ठेवीन, एवढी माझी सगळी तयारी झालेली होती की बस तिथे जाऊन जायचंय, पेपर उघडायचाय, आपला पेपर द्यायचाय, बस एवढंच बाकी होतं. त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस एवढी करायला लागते की मी जवळजवळ 75 ते 80 टेस्ट म्हणजे फुल लेंथ टेस्ट ज्या पूर्ण 150 प्रश्नांच्या सोडवलेल्या होत्या. आणि मला वाटतं की जेवढी मी पुस्तकं वाचली त्याच्यापेक्षा मला जास्त फायदा आहे टेस्ट सिरीजचा. क्या बात आहे. कारण पुस्तकं काय तुम्हाला प्रत्येक लेखक लिहित असतो, थोड्या बहुत प्रमाणात तेच तुम्हाला सगळीकडे मिळतं. ते तुम्ही पाठ करून जाता, पण ते ऍक्च्युअल परीक्षेमध्ये तुम्हाला ते सुचणं हे जास्त महत्त्वाचं. टेस्ट सिरीज कुठून आणायची तुम्ही? टेस्ट सिरीज मी मोस्टली इग्नाइटचे जे होत्या फुल लेंथ टेस्ट, तर त्या त्यांच्या ऑनलाईन होत्या किंवा ऑफलाईन पण मी घेतलेल्या होत्या, की त्यांच्या ऑफलाईन पण आहेत टेस्ट सिरीज तेव्हा होत्या, म्हणजे की त्या कुरिअरनी आल्या आणि मग त्या सोडवून. कारण ऑनलाईन परीक्षा देणं आणि ऍक्च्युअल पेपर आपल्याला ते OMR शीट भरून द्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा फरक पडतो. तर ती सुद्धा प्रॅक्टिस वेगळी करायला लागते की जरी तुम्ही ऑनलाईन क्लास टेस्ट लावलेत, ऑनलाईन टेस्ट दिल्यात, तरी ऐन वेळेस तिथे पेपरमध्ये
एक्झाम हॉलमध्ये जाऊन बेंचवर बसून तुम्हाला OMR शीट भरायची आणि त्याच्यात एक जरी तुमचा गोळा इकडचा तिकडे झाला तर सगळं बिघडू शकतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याची सुद्धा प्रॅक्टिस पाहिजे. ती सगळ्यात मोठी परीक्षा तीच आहे. हो, ती तुम्हाला अंगवळणी पडली पाहिजे. म्हणजे त्याचं दडपण नको यायला. ठीक आहे, ह्याच्या हे काय, हे असं भरायचं, एवढं तुम्हाला त्याची प्रॅक्टिसच पाहिजे. म्हणजे त्याच्याशिवाय नाहीच, म्हणजे ते नाहीच होणार. असं ठरवलं की ऐन वेळेस मी जाऊन देईन, बघू तिथे काय व्हायचं ते, बरोबर. तसं नाही होत. तर तसं मी प्रॅक्टिस केलेल्या होत्या. आणि JEE लेवलच्या ज्या काही परीक्षा आहेत मेकॅनिकलच्या फील्डमध्ये, जसं SSC JEE झाली, RRB JEE झाली, ते यांचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, कारण AMVIच्या फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. 4-5 वर्षांनी एकदा ऍड येते, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्नही तसे लिमिटेड आहेत. तर प्रिव्हियस इयरचे बघायला गेलं तर बाकीच्या एक्झामवर आपल्याला जास्त डिपेंड राहायला लागतं. SSC JEE, RRB JEE किंवा इस्रो किंवा ह्या टाईपचे जे, किंवा गेटचे 1 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात, ओके, म्हणजे टेक्निकल संदर्भ, टेक्निकल, की 2 मार्क्सचे क्वेश्चन हे सगळे गेटचे न्यूमरिकल असतात. त्याच्यामुळे तिकडे वळण्यात काही अर्थ नाही. पण 1 मार्क्सचे जे असतात ते कन्सेप्च्युअल असतात आणि त्या धर्तीवर साधारण येतात बरोबर पेपर्स. तर त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस मी केलेली होती. आणि तसं बघायला गेलं तर जवळजवळ 40,000 प्लस क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेले होते. म्हणजे पेपरच्या 40,000 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. म्हणजे आता आले तर ह्याच्यापैकीच येणार, एवढं मला माहित होतं. ह्याच्याहून बाहेरचे कुठले येणार नाही. सगळ्यात जास्त तुम्ही फोकस हा क्वेश्चन वरतीच दिला होता. क्वेश्चनवरच जास्त फोकस, की मी शेवटचे 1-1.5 महिना तर फक्त मी पेपर सोडवत होतो. आणि फार तर मग बघायचं की ओके, हा माझ्याकडून राहिला किंवा ह्याच्यात मला जमत नाहीये, तर मग त्याची फक्त रिव्हिजन, त्या टॉपिकची फक्त रिव्हिजन करायची. बाकी मग माझ्या नोट्स होत्या त्याच्यातनंच मी करत होतो. बरं, नोट्स काढताना पण मी असं ठेवलेलं होतं की सरळ आपण इंजिनिअरिंग किंवा शाळेत असताना कसं वह्या भरायच्या, तर तशा नोट्स नाहीत त्या. तुमच्या नोट्स ह्या शॉर्टमध्ये पाहिजेत. म्हणजे मी एक ठरवलेलं होतं की 10 पानांचा एक सब्जेक्ट, 10 पानात तो सब्जेक्ट संपला पाहिजे. स्वतःच्या नोट्स माझ्या. तर त्या मी काही लेक्चर्स पण बघत होतो आणि त्याचबरोबर रेफरन्स बुक्स जे होते, म्हणजे आता थर्मोडायनामिक्ससाठी PK नाग झालं किंवा ऑटोमोबाईलसाठी V गणेशन झालं, IC इंजिनसाठी. तर असे काही पुस्तकं होती. पण त्याच्यात जास्त डिटेलमध्ये न जाता ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत तेवढ्या फक्त घेऊन माझं प्रत्येक विषयाची 10-10 पानांची एक नोट्स, असे जे काही 10-12 विषय होते त्यांच्या प्रत्येकाच्या नोट्स रेडी होत्या, आहेत, आजही आहेत. तर फक्त त्याची रिव्हिजन करणंही सोपं जातं. मी एका दिवसात 3-4 विषय किती रिवाइज करू शकतो त्याच्यातनं. बरोबर, एवढं अख्खं पुस्तक वाचण्यापेक्षा. कारण परीक्षेच्या आधी तेच महत्त्वाचं, पुस्तक तुम्ही वाचू नाही शकत. त्याच्यामुळे ते माझं होत होतं की पेपर दिला, रोज 2 पेपर द्यायचो, एक सकाळी द्यायचो, एक दुपारी द्यायचो. म्हणजे 4 ते जे काही 1.5 तास, 5.5 तास एक पेपर, हो, टाइम लावून. आणि एक पेपर मात्र मी त्या परीक्षेच्या वेळेतच द्यायचो. म्हणजे माझ्या मते 11 वाजताचा पेपर होता, 11 ते 12:30 ह्या वेळेतच पेपर द्यायचा. आपल्या मेंदूला पण, शरीराला पण त्याला ती सवयच लागली पाहिजे की नाही बाबा, या वेळेत मला पेपरच द्यायचंय. तुमचं मन इकडे तिकडे भरकटताच कामा नये. बरोबर, दुसरे विचारच नाही, त्या वेळेत तोच विचार यायला पाहिजे तुमच्या. अगदी बरोबर. त्यासाठी प्रॅक्टिस म्हणजे त्याच वेळेनुसार, त्याच वेळेस, तशाच वातावरणात, तसंच बसून सगळं म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, सेटअप तसं ठेवून मी पेपर दिलेले. त्याच्यामुळे मग ऐन वेळेस जाऊन आपल्याला अरे हे राहिलं, हे पडलं, पेन इकडे पडला, पेन कुठे ठेवला, पेपर कुठे ठेवला, तसं होत नाही. म्हणजे कारण वेळ खूप महत्वाचा आहे. 90 मिनिटं आणि 150 प्रश्न आहेत. म्हणजे एक सेकंद महत्वाचा. म्हणजे साधारण 1 मिनिटं सुद्धा, अर्धा मिनिटं साधारण आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रश्न वाचून त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. तर प्रॅक्टिसच महत्वाची माझ्या मते. हे प्रॅक्टिस, कारण तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की तुम्ही बसल्याच्या नंतर बेंचवरती पेन कुठे ठेवायचा, पाणी बॉटल कुठे ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी आधीच तुमच्या डोक्यात फिक्स होत्या, कारण तिथं वेळ कमी होता. आणि हीच खरी परीक्षा आहे, कारण त्या अननेसेसरी गोष्टी आहेत. माझं लक्ष तिकडे जाणार, त्याच्यात माझे 2 प्रश्न इथे सुटणार. म्हणजे टाइम कशाला द्यायचा, टाइम कोणता टाइम कुठे द्यायचा, हे सगळ्यात म्हणजे तुमचा अभ्यास किती असू द्या. आणि जर तिथं वेळेला तुम्ही तिथं गडबडून गेलात किंवा गोल करताना चुकलात किंवा 2 प्रश्नांना वेळच नाही पुरला, तो उपयोग नाही. म्हणजे माझ्या शाळेतले शिक्षक होते, ते नेहमी म्हणायचे की पश्चाताप करण्यापेक्षा पूर्वताप सहन करा. क्या बात. म्हणजे आधीच प्रिपेअर करा, तर तुम्हाला नंतर सोपं जाईल. बरोबर. नंतर मग अरे माझं ह्याच्यातच वेळ गेला, त्याच्यातच वेळ गेला, ते करण्यात अर्थ नाही. बरोबर. बरेच विद्यार्थी अजूनही, आता तुम्ही या गोष्टी सांगतात, बरेच टॉपर्स या गोष्टी सांगतात, अजूनही विद्यार्थी टेस्ट सिरीज असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त अभ्यास, फक्त वाचन वाचन वाचन.
फक्त रोज नोट्स वाचल्या म्हणजे अभ्यास झाला असं नाही, तर त्या नोट्सचा वापर तुम्ही पेपरमध्ये कसा करता, ऐनवेळेस तुम्हाला त्या गोष्टी आठवतात की नाही, ते बरोबर. जास्त महत्वाचं आहे. बरोबर. त्याची सवय, ते आठवणं तुमचे ते सवयीत अंगवळणी पडलं पाहिजे. तुम्ही किती आधी किती वाचाल आणि ऐनवेळेस तुमचं ब्लँक झालं तर काहीच अर्थ नाही त्याला. ज्यावेळेस पूर्वपरीक्षा झाली तुमची, हो. गॅरंटी होती की आपण पूर्वपरीक्षा पास होऊन? नाही, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मला काहीच आयडिया नव्हती कट ऑफ किती असतो, असतो. काय असतो. बरं. मी आपली पूर्वपरीक्षा दिली आणि त्यात इतिहास माझा आवडता सब्जेक्ट असल्यामुळे इतिहास किंवा पूर्वपरीक्षेत सुद्धा 20 मार्कांसाठी टेक्निकलचा होता, Yes. तर त्याच्यावर माझा जास्त फोकस होता, किंवा ऍप्टी वगैरे जे काही असेल ते. बाकी तसं पॉलिटी वगैरे ते काही माझ्या आवाक्यातले नव्हते विषय, त्याच्या किंवा आधी कधी कधी मी संबंध याच्या आधी झालेला कधीच केलेलंच नव्हतं ते. हम्म. आणि अचानक एका परीक्षेसाठी 1-1.5 महिन्यात करणं हे नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी माझ्या स्ट्रॉंग पॉईंट्सवर खेळलो, की ठीक आहे, मला हे एवढं येतंय, मी त्याच्यावर सायन्स किंवा हे आहे तर मी त्याच्यावर करेन, त्याच्यावर फोकस करेन. आणि त्याच्यामुळे साधारण 40च्या वर मला मिळतील एवढं होतं. पण आता कट ऑफ किती लागतो, 40 म्हणजे खूप कमी वाटत होते. 100 पैकी 40ला पास असं कसं काय होईल. बरोबर. पण ऍक्च्युअल जेव्हा लागला तर 36चा कट ऑफ लागला आमचा. तर त्याच्यामुळे त्याच्यात मला 43 मार्क होते, तर सिलेक्शन झालं, म्हणजे प्री तर झाली. बरं, आता मेन्स त्यावेळेचा टॉपर होता 238 का 239 काहीतरी, 2017च्या बॅचचा टॉपर. बरोबर. तर त्या अनुषंगाने अभ्यास करायचा म्हटलं तर त्यांच्या काळी फक्त 3 ते 4 महिन्याचा वेळ मिळालेला होता प्री आणि मेन्सच्या मध्ये. पण आम्हाला जवळजवळ 1.5 वर्षाचा वेळ मिळाला. पूर्ण कोविडच मिळालं होतं तुम्हाला. त्याच्यामुळे आता सगळेच अभ्यासाला लागले. बरोबर. वेळच वेळ होता. हो, वेळच वेळ. त्याच्यामुळे आता कट ऑफ किती जाईल हेच काही अंदाजच व्यक्त करता येत नव्हतं. त्याच्यामुळे मी एक साधारण लक्ष ठेवलेलं की 250 मार्कांचं लक्ष ठेवलेलं होतं, की 250च्या वर गेलं तर कुठेतरी चान्सेस आहेत. आणि हे कशामुळे शक्य झालं, की ज्या मी टेस्ट सिरीज देत होतो, तर अगदी माझा 180 पासून स्टार्ट झालेली. जेव्हा देत होतो तेव्हा 180 ते असं असं वाढवत मग मी कुठेतरी 250 पर्यंत येऊन पोहोचला. मग मी ठरवलं की ओके, साधारण ह्याच प्रकारचा पेपर आला तर 250 मार्काचं मी टार्गेट ठेवलेलं आहे. आणि त्याच याने मी पेपर दिलेला होता. म्हणजे पहिला नंबर येईल किंवा असं काहीच डोक्यात नसतं. मी 250 मार्काचं टार्गेट ठेवलेलं. त्याच्यातनं मला 262.5 एवढे मार्क पडले. 262.5. ते जवळपास 90% आसपास गेले. हो, साधारण 89% होतं. येस, म्हणजे खूप जास्त मार्क आहेत ते. हो. कारण एमपीएससी मध्ये एवढं पर्सेंटेज जात नाही. पण मग आता पेपर किती होते तुम्हाला मेन्सला? मेन्सला पेपर एकच होता. हा, 150 मार्कांचा पेपर होता. ओके. पण त्याच्यात आमच्या वेळेस कसं होतं की 3 सेक्शन्स होते, ABC. ए जो होता तो कंपल्सरी होता. बरोबर. बी आणि सी मध्ये एक मेकॅनिकलचा होता आणि सी ऑटोमोबाईलचा होता. तर त्याच्यात ऑप्शन होता की तुम्ही 2 पैकी एक सॉल्व्ह करू शकता. पण आता जो नवीन सिलेबस आलाय त्याच्याप्रमाणे तिन्ही तुम्हाला कंपल्सरी केलेले. त्याच्यामुळे मेकॅनिकल सोबतच ऑटोमोबाईलचा एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. बरोबर. कारण तो मोस्टली इंजिनिअरिंगला ऑप्शनल सब्जेक्ट असतो ऑटोमोबाईल. तर इथे तो ऑप्शनल नाही, आता तो कंपल्सरी आहे. ओके. पण मग आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्व परीक्षेत मुख्य परीक्षा आहे काय 2-3 महिन्याचा 4 महिन्याचा कालावधी मिळतोय, याच्यामध्ये हे शक्य आहे? शक्य करायला गेलं तर सगळेच शक्य आहे. बरोबर. पण ते कसं करायचं हे माहिती पाहिजे आधी. कसं त्याच्यामुळे करायचं? आधी तयारी तुमची आधी असेल तर ते बेटर जातं, की ऐनवेळेस येऊन मग आता एवढी सगळी पुस्तकं आहेत की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्हाला 4 महिन्यात करायचा, जे 4 वर्षात तुम्ही शिकलाय ते 4 महिन्यात करायचे, तर बरोबर. शक्य नाही होत. त्याच्यामुळे जर का तुमच्याकडे नोट्स असतील किंवा आता तुम्ही एखादी कोचिंग लावताय, कुठलीही असेल मग ती, तर मग ते जे नोट्स प्रोव्हाइड करतात तर त्या एकदा वाचून काढा. त्याच्यात जर का आपल्याला काही एक्स्ट्रा ऍड करायचे असतील तर ते ऍड करा. कारण तुम्ही आता प्रत्येक विषयाचं रेफरन्स बुक वाचून, कारण रेफरन्स बुक 400-500 पानांचं एक पुस्तक असतं आणि ते वाचून तुम्ही, जसं मी केलं, कारण माझ्या वेळेस 1.5 वर्ष होतं, तुम्हाला 4च महिने होतं. बरोबर. त्याच्यामुळे सगळं पुस्तक वाचून नोट्स काढणं कठीण आहे. तर मग अशा ज्यांनी अनुभवाने नोट्स तयार केलेल्या आहेत त्याच्यात आपले स्वतःचे पॉइंट्स काही ऍड करून, कारण नोट्स काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रॅक्टिसवर जास्त भर द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर. कारण एवढे मोठे रेफरन्स बुक वाचून त्याच्या नोट्स काढायच्या, तेवढा वेळ असला पाहिजे. तुमच्याकडे वेळ होता म्हणून त्या गोष्टी शक्य झाल्या. पण तुम्ही म्हणता तसं योग्य दिशादर्शक किंवा योग्य मार्गदर्शक असेल तर त्याही गोष्टी योग्य पद्धतीने होऊ शकतात. ज्या दिवशी रिझल्ट आला, फायनल रिझल्ट, काय भावना होत्या? अपेक्षित होतं तुम्ही पहिले येताल म्हणून? पहिले येईन हे अजिबातच, म्हणजे मार्क काढलेले होते, आपले आन्सर की येते त्याच्यावर मार्क काढलेले होते, पण कट ऑफ
क्लिअर नव्हता की किती येईल. हम्म. सगळेच म्हणत होते की 250च्या वरच जाईल, 250च्या वरच जाईल. त्याच्यामुळे पण मग आणि नेमकी ज्या दिवशी फायनल लिस्ट आली आमची, त्या दिवशी माझा वाढदिवस होता क्या बात आहे. आणि बर्थडे संध्याकाळी 6 वाजता आली. म्हणजे 21 ऑक्टोबर 2022 ला आलेली बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे सेलिब्रेशन. मग त्याच्यानंतर, कारण त्याच्या आधी असं टेन्स मध्ये होतं की काय, म्हणजे साधारण अंदाज होता की या महिन्यात येईल असं, पण त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल सेलिब्रेशन सुरू झालं आणि अंदाज नव्हता की पहिला येईन किंवा काय, पण जी कन्सिस्टन्सी होती त्याच्यानुसार झालं. बरोबर. आणि रिझल्ट लागला त्यावेळेस कुठे होते? मी घरीच होतो, माझ्या अच्छा, इथे कल्याणलाच होतो. ओके. नाही, जनरली रिझल्ट लागल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी हे पुण्यामध्ये असतात आणि हो, तिथंच बरोबर. त्यांचा तो जल्लोष असतो. जे प्रिपरेशन करत असतात हो. किंवा पुण्यात इतर गावातून येऊन पुण्यात राहिलेले असतात, हम्म. तर तिथे माहोल वेगळा असतो. बरोबर. पण मी घरूनच, करोनाच्या मोस्टली माझ्या बॅचमध्ये 80% लोकांचं असंच झालं की त्यांनी घरून अभ्यास केलेला आहे. बरोबर. कारण लॉकडाऊनच्यामुळे कोणाला तिकडे जाऊन पुण्याला जाऊन शक्य झालेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे आपापल्या घरीच असताना रिझल्ट लागलेला होता तो. बरोबर. तर आता हे जे नवीन विद्यार्थी येतात, कारण तुम्ही जसं सांगितलं की 4-5 वर्षानंतर जाहिरात येते, हे कन्सिस्टन्सी नाहीये. हम्म. जशी काय राज्यसेवा असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी ची जाहिरात असेल कंबाईनची, दरवर्षी येतात, तशी ही जाहिरात येत नाही. आता याच्यामध्ये नवीन विद्यार्थी खूप जास्त असतात. म्हणजे आता यावर्षी जाहिरात आली तर मागच्या वर्षी पास आउट झालेलेच विद्यार्थी जास्त संख्येने याच्यात Yes. असतील. या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? कारण यांच्याकडे तुम्ही जसं सांगितलं की तुमच्याकडे बेस काहीच नव्हता मागचा, तुम्हाला काहीच माहित नव्हतं. त्याच पद्धतीने हे विद्यार्थी असतील, त्यांनी काय करायला पाहिजेत? उलट मी म्हणेन की जे जस्ट पास आउट होऊन येतात 1-2 वर्षात, जे पास आउट झाले त्यांना जास्त चान्स आहे, की कारण त्यांचा अभ्यास आता फ्रेश आहे. बरोबर. जे 4 वर्ष डिग्री होऊन झालेले ते लोक येणार आणि तुम्ही येणार, तर तुम्हाला आता इंजिनिअरिंगच्या अभ्यासाची सवय आहे. तुम्हाला ते विषय फार डीपली वाचायची गरज नाहीये. तुम्ही आत्ताच ते शिकून येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा मी पुन्हा तेच म्हणेन की प्रॅक्टिसवर भर द्या. बरं. कारण तुम्ही आता 1 वर्षापूर्वीच ते शिकलेले आहेत. पुन्हा ते सगळं वाचण्यात वेळ तुमचा जाणार, 4 महिने आहेत, 3-4 महिने जे काय असतील ते. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिसवर जेवढा भर देता येईल, तर मग मी म्हणेन की 4 महिने आहेत, तर पहिले 2 महिने तुम्ही पाहिजे तर तुमचं जे काय प्रिपरेशन असेल, नोट्स असतील त्या रेडी ठेवा. पण नंतरचे 2 महिन्यात मात्र तुम्हाला पेपर सॉल्व्ह करणंच आहे. बरोबर. आणि त्यातही शेवटचा 1 महिना आहे, त्याच्यात फुल लेंथ टेस्ट त्याही तुम्ही जर का हाताने दिल्यात, सॉल्व्ह केल्यात, तर ते जास्त बरं होईल ऑनलाईन देण्यापेक्षा. अगदी. कारण मग शेवटचा 1 आठवडा वगैरे तुमचा पुन्हा रिव्हिजन मध्ये जाणार आहे. Yes. तेव्हा तर तुम्ही काय कुठले पेपर सॉल्व्ह नाही करणार आहे. बरोबर. त्या रिव्हिजनला स्वतःच्या नोट्स पाहिजे. हो, ते स्वतःचं नाही तर मग ऐन वेळेस येऊन मग तुम्ही एवढं मोठं पुस्तक वाचूच नाही शकत. बरोबर. त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स तुमच्या रेडी पाहिजे. बरोबर. तर आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की मेकॅनिकल आणि मेकॅनिकल डिप्लोमा किंवा डिग्री, ऑटोमोबाईल किंवा तुमचे काही इक्विव्हॅलंट डिग्री असतील, हो, हेच फक्त परीक्षा देऊ शकतात. हो, डिप्लोमा वाले देऊ शकतात. डिप्लोमा किंवा डिग्री कंपल्सरी नाहीये. डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे, त्याच्यामुळे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल चे डिप्लोमा धारक देऊ शकतात. बरोबर. आता हे जे काही AMA आहे, म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, तर बऱ्यापैकी आमच्यासारखे सगळे आरटीओच म्हणतात. हो. तर नक्की ही पोस्ट काय आहे हेच बऱ्याच जणांना माहित नाही. तर काय नक्की प्रोफाईल काय आहे? हो, तर परिवहन विभाग जो आहे आपला महाराष्ट्र शासनाचा, याच्यातली ही एंट्री लेवलची पोस्ट आहे. म्हणजे ती जरी ग्रुप सी असली तरी ती टेक्निकल असल्यामुळे, म्हणजे जेई लेवलची असल्यामुळे ती PSIच्या इक्विव्हॅलंट येते. वर्दी पण आहे तुम्हाला? हो, वर्दी पण सेम आहे. स्टार्स वगैरे 2 स्टार्स असतात. PSIच्या इक्विव्हॅलंट आहे, किंवा जो काय तुमचा ग्रेड पे वगैरे आहे तो सुद्धा PSIच्या इक्विव्हॅलंट असतो. फक्त ग्रुप सी मध्ये येते ती आणि PSI ग्रुप बी मध्ये. ओके. आणि काय नक्की काम काय असतं तुमचं? मेन काम म्हणजे आपल्याला जे शिकाऊ अनुज्ञप्ती म्हणजे लर्निंग लायसन्सेस आहेत, ते आपल्याला त्याचं काम असतं, म्हणजे ते देणं, किंवा जे आपल्या पक्की अनुज्ञप्ती परमनंट लायसन्सच्या ज्या टेस्ट घेणं असतं, किंवा वायू एक पथक असतं की ज्याच्यात आपण रोड सेफ्टीचे अंमलबजावणी करतो. ऍक्च्युली कायद्याची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं काम आहे. ओके. आणि ते काम आपल्याकडे असतं आणि जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या हाताखाली राहून आपण ते काम करत असतो. क्या बात आहे. वर्दी पाहून पहिली वर्दी घालून ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस घरचे रिएक्शन काय होते? घरी म्हणजे असं
खूपच वेगळी अशी रिएक्शन होती. कारण ह्याच्या आधी सांगायचं झालं तर माझं घराण्यात म्हणजे माझे काका वगैरे असे एकूण 8 जण ॲक्च्युअली पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते किंवा आहेत. म्हणजे कार्यरत आहेत किंवा रिटायर झालेले. बरं. तर त्याच्यामुळे वर्दीची सवय अशी घरामध्ये होती. पण आमच्या पिढीतला मी पहिलाच आहे की ज्याला वर्दी मिळाली किंवा असं. तर त्याच्यामुळे आणि तेही डायरेक्ट ऑफिसर लेव्हलला. बरोबर. ह्याच्या आधी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे काय असेल ते भरती होऊन पोलीस भरती होऊन गेलेले आहेत. पण डायरेक्ट MPSC देऊन ऑफिसर लेव्हलला गेलेला माझ्या पिढीतला मी पहिलाच असल्यामुळे एक अभिमानाचं वातावरण होतं संपूर्ण घरातच आणि आनंदाचं क्षण. अर्थातच तो अभिमानाचा क्षण आहे. कारण घरच्यांनी पण ते स्वप्न पाहिलेले असतात, बरोबर. आपल्या पालकांनी आई वडिलांनी ते स्वप्न पाहिलेले असतात आणि ते पूर्ण केल्याच्या नंतर अर्थात त्यांना तो अभिमान वाटणार. मी तुमच्या घरात आल्याच्या नंतर तुम्ही काढलेली काही चित्र पाहिली. हे स्केचिंगचे किंवा चित्रकलेची कला लहानपणापासूनच होती? हो, म्हणजे मी 3 वर्षाचा असल्यापासून मी स्केचिंग म्हणजे चित्र काढतोय. हं. म्हणजे 3 वर्षाचा असल्यापासून ते 10वी पर्यंत मी क्लासेस केलेले बरं. ड्रॉइंगसाठी. आणि मग त्याच्यानंतर मग मी माझं छंद जोपासला माझा. आणि मुख्यत्वे म्हणजे मला शिवाजी महाराजांबद्दल जास्त आस्था असल्यामुळे त्यांच्या जीवनावरची चित्र काढायला मला जास्त आवडतं किंवा त्यांच्याविषयीचे प्रसंग वाचून ते इमॅजिन करून त्यावर चित्र काढणं हे माझा विरंगुळा आहे. आणि विरंगुळा म्हणण्यापेक्षा अशा स्पर्धा परीक्षेच्या काळात मला त्याचा खूप उपयोग झाला की जेव्हा आपल्याला काय करावं किंवा एक सॅच्युरेशन येतं की आता रोज मी माझं टाइम टेबल सांगायचं तर मी 8 वाजता अभ्यासाला बसायचो ते संध्याकाळी म्हणजे रात्री 9 पर्यंत वगैरे अभ्यास असायचा जेवणाचा वेळ वगैरे सोडून. तर मग अशा वेळेस रोज रोज तेच करून एक सॅच्युरेशन येतं की बरोबर. महिनाभर कराल, 2 महिने कराल, 1.5 वर्ष काय कराल खरंय. तर अशा ह्याच्यात मला त्याचा खूप आधार झाला की मधला जेव्हा मला वेळ मिळायचा की जेव्हा आता कंटाळायचा की नाही आता खूप झालं अशा वेळेस मग मी माझी चित्र काढायचो आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन पण वाढण्याला मला मदत झाली. बरोबर. पण बऱ्याच वेळा आपण चित्र पाहतो की आता मी तुमची चित्र पाहिली की इतरांपेक्षा वेगळी आहेत. तुमची जी चित्र आहेत कारण आपण ज्यावेळेस चित्र पाहत असतो बरं. ते पाहून आपण इमॅजिन करून ते चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करणारे चित्रकार मी पाहिलेत. पण तुमचे चित्र जरा वेगळे आहेत. म्हणजे जसं पाहिलं की आपण शाहिस्ते खानाचे ते बोटं तोडतानाचं एक चित्र सगळीकडे असतं. म्हणजे ते आपण 4थीच्या पुस्तकापासून ते मोठमोठ्या होर्डिंग्स पर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. ते चित्र तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढलं. बरं. हे कसं इमॅजिन करता की तुम्ही ठरवून करता ते? आता तुम्ही एक चांगला मुद्दा काढलात की 4थीच्या पुस्तकात आपण बघितलेली आहेत तर आपल्या 90% किंवा 95% लोकांचं शिवाजी महाराजांविषयीचं ज्ञान हे 4थीच्या पुस्तकापर्यंत मर्यादित आहे. Yes. त्याच्यानंतर कोणी वाचायला जात नाही. तर मला ती आवड असल्यामुळे मी त्यांचे जे काही रेफरन्स बुक्स आहेत म्हणजे कथा कादंबऱ्या वेगळ्या पण बरोबर. त्यांचे तत्कालीन जेधे शकावली किंवा शिवभारत हे असे जे काही त्यांच्या बरोबरच्या लोकांनी महाराजांविषयी जे काही लिहून ठेवलेलं आहे तर जेव्हा त्याचं वाचन माझं सुरू झालं तर त्याच्यामुळे एक वेगळे महाराज मला दिसायला लागले की 4थीच्या पुस्तकात अगदीच वरवर दिलेलं आहे सगळं पण महाराज म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे हिमालय आहे तो. आपण जेवढं त्यांच्याविषयी वाचू तेवढं कमी आहे. आणि मग त्याच्यातला एक एक गुण मी रेखाटायचं ठरवलं की एक एक प्रसंग किंवा पण तो जो ह्याच्या आधी कधी कोणी एवढे डिटेलमध्ये तो केलेला नसेल. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यावर माझं काम चालू असतं की एखादा प्रसंग मला आवडला तर तो ह्याच्या आधी कोणी त्या बाजूने विचार केला नसेल तर त्या बाजूने मला तो रेखाटायला आवडतो. क्या बात आहे. कारण तुम्ही जसं सांगितलं की कोविडमध्ये 1.5 वर्षात लोक डिप्रेशनमध्ये जात होते. हो. पण तुमच्याकडे एक कला होती ती तुम्ही जोपासली आणि ते कॉन्सन्ट्रेशनचा एक भाग जसं तुम्ही सांगताय अर्थात त्याचाही एक भाग म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या काय परीक्षा आहेत तुम्ही परीक्षा देत होता त्याच्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालेला असेल. मला एक सांगा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट आला आणि बोलताना विषय निघला होता की तुम्हाला इग्नाइट अकॅडमीने बुलेट गिफ्ट केली तशी त्यांनी आधीच अनाऊन्स केली होती. हो. हे तुम्हाला कधी कळलं की बाबा आपल्याला बुलेट मिळाली? आता बुलेट मिळाली म्हणजे आता खरं सांगायचं तर मी जेव्हा एनरोल केलेलं तेव्हाच मी बघितलेलं होतं की ओके यांची बुलेट आहे तेव्हा काही असं डोक्यात नव्हतं की हे खरंच देतील किंवा आणि स्पर्धा परीक्षेत असं होत नाही असं कधीच. काहीच नसतं. म्हणजे ह्याच्या आधी ऑनलाईन क्लास येणं हेच खूप मोठं होतं. बरोबर. त्याच्यात असं काहीतरी होणं आणि तेही ग्रुप सी ची एक्झाम होती म्हणजे Yes. क्लास 1 सुद्धा नव्हती.
त्याच्यासाठी एवढं असणं म्हणजे अनइमॅजिनेबल होतं. पण जेव्हा रिझल्ट लागला मग त्याच्यानंतर तरी मला थोडी शंका होती की बाबा खरंच होईल का हा. किंवा काय. पण नाही, इग्नाइट अकॅडमीने आपला दिलेला शब्द पाळला आणि खरंच मी खूप आभारी आहे त्यांचा की त्यांनी म्हणजे त्याची कदर केली. आणि मला म्हणजे आज ती मी माझा नंबर आला म्हणून मला मिळाली. पण ती बरोबर. काही मी असंच म्हणतो की जो येईल त्याची आहे ती. बरोबर. नाही, अर्थात देतानाच ते ज्याचा पहिला नंबर येस येईल येस येस. त्याच्यासाठी होती आणि तो स्टुडंट हा इग्नाइटचाच असावा. नाही, अशी ऍक्च्युली काय त्यांनी करायचं? अशी काही अट दिलेली नव्हती. तो कोणीही आला तरी त्यांना अच्छा. देणार अशी त्यांची अट होती. त्याच्यामुळे इग्नाइट अकॅडमीचाच हवा असंही त्यांनी काही डिक्लेअर म्हणजे हा फक्त योगायोग घडला. हो. तुम्ही इग्नाइटचा क्लास केलेला असावा बरोबर. आणि तेच तुम्हालाच ती बुलेट. बरोबर. आणि बऱ्यापैकी असंही ऐकलं जातं की बाबा एम ए तुमची बॅच असेल किंवा मागच्या बॅचेस असतील, हे विद्यार्थी हे इग्नाइटचेच असतात हम्म. किंवा ह्या क्षेत्रामध्ये गाईड करणारी हीच अकॅडमी आहे अशी चर्चा. मी फक्त एक वास्तव कट्टाचा संपादक म्हणून बरोबर. ही जी गोष्ट मी सांगतोय तुम्हाला, हे इग्नाइटचं प्रतिनिधी किंवा इग्नाइटच्या चॅनलवरती मी मुलाखत घेतोय म्हणून सांगत नाही. पण ही जी माहिती आहे ही बाहेर ऐकायला भेटते म्हणून बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता पहा, नवीन विद्यार्थी येणार आहेत. तुम्ही त्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुमच्या अनुभवावरून ह्या विद्यार्थ्यांनी कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? चुका म्हणजे एकच विषय घेऊन जास्त वेळ म्हणजे आता एखादं जमत नसेल तर मी तोच करत बसलोय तर ते करणं टाळावं. कारण मी पुन्हा म्हणेन की तो वेळ महत्वाचा आहे. तेवढ्या वेळात तेवढं झालंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एक टार्गेट सेट करा की मी समजा एक 4 दिवस एका विषयाला देईन. 4 दिवसात तुमचा नाही झाला तर तुम्ही पुन्हा पुढचे 4 दिवस त्याच्यावर वेळ घालवत बसू नका. जो तुम्हाला येतोय तो जास्त स्ट्रॉंग करा. कारण शेवटी तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स मी जसं म्हटलं की मला जेवढं येत होतं त्याच्यावर मी केलं. कारण ॲक्युरसी खूप महत्वाची आहे. आता मी मेन्सचं सांगेन तर 150 मार्काचा म्हणजे 150 प्रश्न होते. तर 150 पैकी खूप मुलं असेल की ज्यांनी 150 पैकी 150 आन्सर केलेले आहेत. बरोबर. पण मग त्याच्यात चुकीचं प्रमाण सुद्धा वाढतं. तर अशा वेळी आपल्याला ॲक्युरसी महत्वाची असते. त्याच्यामुळे उगाच सॉल्व्ह करायचे म्हणून सगळे सॉल्व्ह करू नका. मी साधारण 140च्या आसपास केले होते आणि त्याच्यात माझी ॲक्युरसी खूप जास्त होती. म्हणजे 94-95% माझी ॲक्युरसी होती. त्याच्यामुळे तेवढे मार्क मला मिळाले. तर सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा जेवढे तुम्हाला येत आहेत ते चांगल्या प्रकारे करा. बरोबर. तर आणि आता जे काही नवीन विद्यार्थी आहेत, याच्यामध्ये जो ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे तो कॅन्डिडेट परीक्षा देऊ शकतो. हो, देऊ शकतो. तरीही एवढी संख्या कमी का असते? का अवेअरनेस नाही? अवेअरनेस नाहीये, जागृती नाहीये. तरी आता ह्यावेळेस जास्त जागृती आहे. 17ला तर अजिबातच नव्हती आणि ऐनवेळेस त्यांनी जागा वाढवल्या. म्हणजे मला स्वतःलाही माहिती नव्हतं की अशी कुठली एक्झाम असते. बरोबर. 20ला थोडी वाढली. म्हणजे मेन्स प्रीच्या वेळी साधारण 90,000 मुलं होती आणि मेन्सला 5,000 मुलं सिलेक्ट झालेली होती. बरं. तर यावेळेस नक्की आशा करतो की जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावं. कारण एक तर मेकॅनिकलसाठी डेडिकेटेड अशा पोस्ट खूप कमी आहेत शासनामध्ये आणि ह्या परीक्षा दरवर्षी येत नाहीत. तर त्याच्यामुळे जेवढा संधीचा उपयोग करून घेता येईल तर तेवढा केला तर जास्त चांगलं. नक्कीच. कारण संधी आहे तर तिचं सोनं करता आलं पाहिजे. कारण मेरिट पण आपण पाहतो की पूर्व परीक्षेचं मेरिट खूप कमी लागतं. याचा अर्थ विद्यार्थी कमी संख्येने येत आहेत. ठीक आहे सर. ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो. आपण जवळपास एक 40 मिनिट आपण गप्पा मारतोय. तुम्ही सांगितलं की तुम्हाला माहीत नव्हतं स्पर्धा परीक्षेतून हे पद भरलं जातं. तुम्ही याच्यात आलात, पूर्व परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षा झाली, तुम्ही पहिले आलात. हे आपण सांगितलं खूप कमी वेळात. एवढं सोपं होतं? सोपं असं काहीच नसतं. म्हणजे आता म्हणायचं झालं तर डेडिकेशन पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे की तुम्हाला रिझल्ट एका दिवसात मिळणार नाहीये. बरोबर. तर हे 4-5 वेळा आता माझं म्हणून झालं की 1.5 वर्ष होतं. पण ते 1.5 वर्ष मी कन्सिस्टन्सी ठेवली त्याच्यामुळे झालं. नाहीतर सुरुवातीला आपला जोर असतो. पहिले 2 महिने मी केलं किंवा आता 4 महिने आहेत तर पहिले 2 आठवडे मी खूप अभ्यास केला आणि नंतर मग अरे आता काय झालंय माझं सगळं. आता कशाला करायची गरज. तर तसं करून नाही चालत. तर ते रोज करणं गरजेचं असतं आणि तेव्हा कुठे जाऊन ते सफल होतं आणि त्याच्यामुळे जे काही करत असाल ते रोज करा. बरोबर. ते जर सातत्य असेल सातत्य गरजेचं तर निश्चित तुम्ही यशाच्या तेवढं जवळ जाताय. परत तुमचं 2016ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. हो. ना 2016ला कंप्लीट झालं, 2023ला तुमचा रिझल्ट आला. हो. जवळपास 7 वर्ष. 7 वर्ष. एक इंजिनियर 7 वर्ष बेरोजगार. बरोबर. घरून प्रेशर नव्हतं?
ह्याच्यासाठी मी माझ्या घरच्यांचे आभार मानेन की त्यांना आधीपासून माहित होतं की ठीक आहे ह्याला गेट करायची आहे, तर त्यांनी मला तेवढी सूट दिली. आणि कसं झालं की करोनामध्ये ऍक्च्युली मी प्रिपरेशन करायच्या आधी काही दिवस मी जॉब सुद्धा केला. अच्छा. कारण करोना नंतर परीक्षा कधी होईल याच्याबद्दल काहीच अंदाज नव्हता. आणि जेव्हा होईल तेव्हा ठीक आहे, मग तेव्हा आपण अभ्यास स्टार्ट करू अशा ह्याने मी काही दिवस जॉब केला. पण जेव्हा असं साधारण बातम्या यायला लागल्या तर 3-4 महिन्यात परीक्षा होऊ शकते, त्याच्यानंतर मग मी जॉब सोडला. आणि खरंच घरच्यांचे आभार की त्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं की बाबा जॉबला जातोय आणि तो सोडतोय एका हो. परीक्षेसाठी. जॉब मिळत नाहीत लोकांना, हो. ते मिळालेला जॉब तुम्ही सोडत होता. जॉब सोडला आणि डिझाईन इंजिनियर म्हणून मी जात होतो, पण तो सोडला आणि परीक्षेचा पुन्हा प्रिपरेशन स्टार्ट केली. पण तेवढा घरच्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की ठीक आहे बाबा, हा करतोय तर हा नक्की ह्याच्यात यशस्वी होऊ शकेल. बरोबर. नाही, अर्थातच ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाची साथ पण तेवढीच मोलाची हो, असते. नक्कीच. नाहीतर जर ते बर्डन असेल डोक्यावरती, कधी होणार, किती दिवस लागणार, तर अभ्यास करायचा की उत्तर द्यायचं. बरोबर. आणि आपल्याकडे सो कॉल्ड समाज असतोच, म्हणजे आपल्याला असतं की 4 लोक काय म्हणतील त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम नाही झाला आणि तुमचा छंद तुमच्या सोबतीला होताच. हो. आणि खरंच खूप छान छंद आहे आणि त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही सगळे स्केच काढताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. तिथूनही तुम्हाला प्रेरणा मिळते. तर खरं तर हा प्रवास एवढा सोपा नसतो. बरं. आपल्याला लोकांना ती पोस्ट दिसते, पहिली रँक आलेली दिसते, त्याच्यानंतर जल्लोष होतो, सत्कार समारंभ होतात, त्या गोष्टी होतात. पण त्याच्या मागची मेहनत किती आहे हे कुणाला माहिती नसते. आणि त्या विद्यार्थ्यांनी देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर मेहनत केली तरच ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. समोर पाहायला मिळतील. खरं तर तुम्ही आज वेळ दिला आणि आज ही परीक्षा आलेली आहे. त्याच्यात विद्यार्थी खरंच कन्फ्यूज असतात. जनरल MPSC असेल तर खूप मार्गदर्शक त्यांना भेटतात, खूप पॉडकास्ट असतात, व्हिडिओज असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुमची परीक्षा 4-4 वर्षानंतर होते. त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्गदर्शक भेटणं किंवा त्यांना योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं होतं. खरं तर तुम्ही वेळ दिली आणि मनसोक्त गप्पा मारल्या, विद्यार्थ्यांना एक दिशा दिली, तुमची स्ट्रॅटेजी सांगितली, विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजेत बरं. हे सांगितलं. निश्चित याचा विद्यार्थ्यांवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि त्यांना ही परीक्षा देण्यासाठी एक सुकर मार्ग मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. तुम्ही इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू.